आपल्यासोबत आमदार काशीराम पावराजे आहे, जे आता सध्याला येथे रेशीमबाग येथे पोहोचले आहे। सर काय सांगाल, सकाळ या ठिकाणी पोहोचले आहे। आज या ठिकाणी डॉक्टर हेडगेवर आणि गोळवळकर गुरुजी यांना तुम्ही अभिवादन करणार आणि सोबतच काही बौद्धिक जे आहे ते संघाच्या वरिष्ठांकडून आपल्याला केलं जाणार आहे। आज आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहे। अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे। त्या दृष्टिकोनातून दरवर्षी आम्ही अधिवेशनच्या काळामध्ये आज आम्ही रेशीमबागमध्ये आपलं संघाचे प्रमुख जे असतात त्यांचे आम्ही दर्शन घेत असतो आणि त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा स्थापन घेत असतो। त्या दृष्टिकोनातून आम्ही सालाबादाप्रमाणे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। संघाचं शताब्दी वर्ष आहे, सोबतच आगामी महानगरपालिका निवडणूक यामुळे जे आहे ते अत्यंत आजचा जो बौद्धिक असणार आहे त्याला अत्यंत महत्त्व आहे। त्या संदर्भात काही चर्चा किंवा काही मार्गदर्शन केलं जाणार? आज आहे संघाच्या शताब्दी दिवसामुळे जे काही महानगरपालिकेचे निवडणूक आलेले आहे हे महत्त्वाचे होणार आहे आणि मी सांगतो की हे आज महत्त्वाचे असल्याकारणाने महानगरपालिका हे संघाच्या मार्गदर्शनाखाली सगळे महानगरपालिका हे BJPचे होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे जे असतील यांच्यासह सगळेच शिवसेनेचे आणि भाजपचे जे आहेत ते आमदार मंत्री येतील, मात्र अजितदादांचे येणार की नाही येणार याबद्दल अजूनही शंका नाही, ते आम्ही नाही सांगू शकत। ते आमचे जे प्रमुख आहे, पक्षाचे प्रमुख आहेत, ते निर्णय घेतील, ते आम्हाला माहीत नाही। नक्कीच आपण पोहोचू शकतो की आता जे आहे ते महायुतीतले आमदार जे आहे ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित येणार असल्याची जी आहे ते माहिती आहे। सोबतच इतरही आमदार आणि मंत्री या ठिकाणी येणार, मात्र अजित पवार आणि त्यांचे इतर सहकारी आमदार आणि मंत्री जे आहेत ते येणार की नाही येणार याबद्दल अद्यापही जे आहे ते या ठिकाणी शंका उपस्थित केली जाते। त्यामुळे ते येतात की नाही येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।